प्रजांनी. मला फक्त तुम्हाला याची पार्श्वभूमी अशी सांगायची आहे की 1600 शतकामध्ये जेव्हा कोल्हापुरातल्या नेसरी खिंडीत आपले जे प्रतापराव गुजर हे यांच्या सैन्यातून 7 मावळे 7 जण फक्त लढले होते आणि आक्रमण केलं होतं हजारोंनी. त्यांच्याशी लढा दिला होता फक्त 7 सैनिकांनी 7 मावळ्यांनी. आणि म्हणूनच या प्रसंगाला इन्स्पायर होऊन कुसुमाग्रजांनी हे गाणं लिहिलं, वेडात मराठे वीर दौडले सात. आज आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने हे गाणं अतिशय अभिमानाने सादर करेल विभूती चव्हाण. विभूतीसाठी जोरदार टाळ्या. हेलो चेक चेक. म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात. मराठे वीर दौडले सात,
धन्यवाद. सगळ्यांनी कोरसही खूप छान दिलाय आणि विभूतीचं विशेष कौतुक. मला वाटतं आज जयंती निमित्ताने एक ललकारी झालीच पाहिजे. सगळ्यांनी माझ्या मागून बोलायचंय, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि हे जे प्रेम आहे हे खूप मनातून, मनाच्या अंतरातून आहे. इतकं सुंदर गाणं तुम्ही सगळ्यांनी सादर केलं आणि आज आंबेडकरांची 135वी जयंती आणि आपण इतक्या वर्षानंतर आणि अजूनही पुढचे कैक वर्ष आपण त्यांच्या ऋणात असू. कारण ज्यांनी आपल्याला समानतेचा हक्क दिला, ज्यांनी प्रत्येक स्त्रीला तिच्या हक्कांची ओळख करून दिली, ज्यांनी जातपात मानायची नाही असं खूप आतून सगळ्यांच्या मनात रोवलं, ते